बॅक टू स्टे विथ शिल्पा। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत मी लंचमध्ये आणि ब्रेकफास्टमध्ये बनवलेल्या काही रेसिपीज। आणि लंचमध्ये मी आज स्पेशल बिर्याणी बनवणार आहे, पनीर बिर्याणी। त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ग्रॉसरी शॉपिंग, आणि हो, मी तुमच्यासोबत काही अफोर्डेबल प्रोडक्ट्स पण शेअर करणार आहे। तर त्यासाठी व्लॉग न स्किप करता लास्ट पर्यंत बघा। तर इथे मी सकाळी लवकर उठलेले आणि मला सानवीचा पटकन टिफिन बनवायचा होता, म्हणून मला फ्रेशन अप होऊन पटकन किचन मध्ये जायचं होतं। तर आज मी तिला टिफिन मध्ये थालीपीठ देणार आहे। माझ्या मुलीला थालीपीठ खूप आवडतं, त्यामुळे मी तिला नेहमी थालीपीठ देत असते। जेव्हा आपली मुलं हेल्दी काहीतरी आवडीने खातात तेव्हा आपल्याला किती आनंद होतो ना। तर त्यातलाच एक ऑप्शन म्हणजे थालीपीठ, आणि तिला थालीपीठ खूप आवडतात। त्यात मी भरपूर मेथी किंवा मग पालक पण टाकत असते। तर आज मी इथे पालक ऍड करून थालीपीठ देणार आहे तिला। तर मी नेहमी काय करते, एकदाच थालीपीठचं प्रीमिक्स बनवून ठेवते आणि मग सकाळी त्यात कुठलीही एक भाजी ऍड करून मी तिला बनवून देते। हे खूप पटकन बनतं। मी लवकरच तुमच्यासोबत ते प्रीमिक्स कसं बनवायचं थालीपीठ बनवण्यासाठी ते शेअर करेल। आता मी पटकन थालीपीठ बनवून घेते आणि तिचा टिफिन रेडी करते, म्हणजे तिला लेट होणार नाही स्कूलला। तर इथे थालीपीठ छान थापून झाल्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही। आणि याला आता छान खरपूस भाजून घ्यायचं। तर इकडे एका साईडला थालीपीठ रेडी होतंय, तोपर्यंत मी बदाम पील करून घेते, जे मी रात्री सोक करून ठेवते पाण्यामध्ये। आणि मग छान थालीपीठ भाजल्यानंतर त्याला थोडंसं थंड होऊ दिलं आणि मग याचे छोटे छोटे तुकडे करून टिफिन मध्ये टाकून घेते, म्हणजे तिला खायला इझी जातं। आणि इथे तिचा टिफिन रेडी झाला होता। त्यानंतर तिला छान रेडी करून दिलं स्कूलसाठी। आणि माझ्या मुलीला स्कूलला जायचा बिलकुल कंटाळा येत नाही, तिला रोज स्कूलला जायला आवडतं। आणि तनुज काय करतो, रोज तिला पहिले स्कूलला ड्रॉप करतो आणि मग तो जिमला जातो, म्हणजे त्याचे दोन्ही कामही होतात। चला तर मग आता मी स्वतःसाठी काही वेळ काढते आणि मग थोडंसं बाल्कनीमध्ये शांत बसून माझा चहा एन्जॉय करते। सकाळची सूर्याची किरणं जेव्हा बाल्कनीमधून माझ्या घरात येतात आणि ती सूर्याची किरणं इतकी कोमल आणि स्वच्छ असतात ना, की ते पूर्ण घरामध्ये एक ऊब आणि आनंद देतात। चला तर मग आता जाऊया किचन मध्ये, कारण मला आज एक स्पेशल बिर्याणीची रेसिपी शूट करायची आहे। आणि कुठलीही बिर्याणी बनवायची म्हटलं की त्याला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी आज लवकरच लंच बनवायला सुरुवात केलेली। तर सर्वात पहिले मी बासमती तांदूळ छान वॉश करून मग त्याला भिजवत ठेवते, म्हणजे माझं दुसरं प्रिपरेशन होतंय तोपर्यंत तांदूळ छान सोक होईल। तर इथे मी बिर्याणीसाठी चॉपिंग करून घेतेय। तर मी आज पनीर बिर्याणी करतेय, त्यामुळे त्यात कॅप्सिकम पण ऍड करणार आहे। इथे आता कॅप्सिकमला असं डायसेस मध्ये कट करायचं, म्हणजे त्याला एक स्क्वेअर पीस मध्ये कट करून घ्यायचं।
बिर्याणीमध्ये नेहमी भरपूर कांदा ऍड करायचा, म्हणजे बिर्याणीला छान टेस्ट येते. तर इथे कांदा आणि कॅप्सिकम कट करून झाल्यानंतर मी भरपूर कोथिंबीर आणि थोडासा पुदिना पण ऍड करणार आहे त्यात. तर आता मी पुदिना आणि कोथिंबीर कट करून घेते. इथे सगळं चॉपिंग झाल्यानंतर लास्टला कट करून घेतलं पनीर. आणि पनीर बिर्याणीमध्ये पनीरचे मोठे मोठे पीसेस ऍड करायचे, म्हणजे ते पीसेस तुटणार नाहीत. आणि आता हे सगळं झाल्यानंतर आपण पनीरला सर्वात पहिले मॅरिनेट करून घेऊ छान मसाल्यांमध्ये, म्हणजे त्याला छान टेस्ट येते. मॅरिनेशनसाठी यात टाकून घ्यायचं थोडंसं ऑइल आणि मग त्यात ऍड करायचं रेड चिली पावडर म्हणजे लाल तिखट, थोडंसं धने पावडर, जिरे पावडर, थोडीशी हळद, काळी मिरी पावडर आणि हो अगदी थोडंसं वेलची पावडर पण ऍड करायचं. याने छान फ्लेवर येतो आपल्या बिर्याणीला. त्यानंतर मॅरिनेशन मध्ये पण कसुरी मेथी ऍड करायची आणि थोडासा गरम मसालाही ऍड करून घ्यायचा आणि मग दही ऍड करून त्यात थोडंसं लिंबू पिळून चवीनुसार मीठ टाकून याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं. हे सगळं एकदा चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यात ऍड करायचं पनीर आणि त्याला छान कोट करून घ्यायचं, म्हणजे आपल्या पनीरला छान टेस्ट येते. आणि याला एक अर्धा ते 1 तासासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे हे छान मॅरिनेट होतं या मसाल्यांमध्ये. तर हे साईडला मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण बिर्याणीसाठीचा जो राईस असतो ना तो शिजवून घेऊया. तर त्यासाठी एका कढईमध्ये ऍड करायचं थोडंसं तूप किंवा तुम्ही तेल पण यूज करू शकता. आणि मग त्यात टाकून घ्यायचे काही खडे मसाले आणि थोडेसे जिरे. आणि आता याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग पाणी ऍड करून त्यात राईस ऍड करायचं. तर आता इथे मी हे पाणी उकळून घेते. हो, बिर्याणीसाठी आपण जेव्हा राईस शिजवतो ना त्यात जास्त मीठ टाकायचं, म्हणजे राईसला एकदम छान टेस्ट येते. म्हणजे हे जे तांदूळ शिजवण्यासाठी पाणी आहे ना ते थोडंसं खारट लागलं पाहिजे, कारण आपण हे पाणी नंतर ड्रेनच करून घेतो. आणि हो, आपली बिर्याणी खारट नाही होणार. तर मग आता करूया बिर्याणी. तर एका पॅन मध्ये मी ऍड करते तूप. तुम्ही इथे ऑइल पण यूज करू शकता, पण तुपातली बिर्याणी थोडी वेगळीच लागते, त्यामुळे मी बिर्याणीसाठी तूपच यूज करते. आणि मग यात जिरं ऍड केल्यानंतर त्यात ऍड करून घ्यायचा कांदा. आणि आता कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत त्याला फ्राय करून घेऊया. आणि मग यात ऍड करायची आलं लसूणची पेस्ट आणि यालाही छान कच्चा फ्लेवर जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आता यात ऍड करून घेऊ मॅरिनेट केलेलं पनीर. या स्टेजला इथे ऍड करायचं कॅप्सिकम आणि कांदा जो आपण स्क्वेअर पीसेस मध्ये कट करून घेतलेला. हे सगळं रेडी होतंय तोपर्यंत आपले साईडला तांदूळ पण शिजतायत. चला मग आता याला छान मिक्स करून घेऊया आणि पनीर सॉफ्ट होईपर्यंत त्याला छान कुक करून घेऊ. आपण बिर्याणीसाठी तांदूळ जेव्हा शिजवतो ना तेव्हा त्याला 80%च कुक करून घ्यायचं आणि बाकीचा तांदूळ तेव्हा शिजेल जेव्हा आपण बिर्याणीला दम देऊ. तर इथे मी तांदूळ शिजल्यानंतर यातले जे खडे मसाले आहेत ते काढून घेतेय. आता या राईस मधले एक्स्ट्रा जे पाणी आहे ना ते काढून घ्यायचं.
आता हा तांदूळ या पॅन मध्ये ऍड करून याला छान एकसारखं स्प्रेड करून घेऊया। आणि मग आता यात वरून ऍड करायची भरपूर कोथिंबीर आणि पुदिना टाकल्याने याला छान फ्रेश फ्लेवर येतो। आणि मग त्यात थोडंसं वरून तूप ऍड करून घ्यायचं, म्हणजे बिर्याणीचा जो राईस आहे ना तो छान सॉफ्ट आणि फ्लफी होतो। आणि मग त्यात ऍड करायचं थोडंसं केवडा वॉटर, कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण याने छान फ्लेवर येतो। आणि आता याला अशी मी ॲल्युमिनियम फॉइल लावून याला 20 मिनिट छान एकदम बारीक गॅस करून याला छान कुक करून घ्यायचं। आणि बिर्याणी झाल्यानंतर मी लगेचच किचन पण क्लीन करून घेतलं। आणि बिर्याणी झाल्यानंतर आम्ही मस्त गरम गरम बिर्याणी एन्जॉय केली। आणि त्यानंतर रात्री थोड्या वेळासाठी बाहेर निघालो, कारण मला आज थोडीशी ग्रॉसरी शॉपिंग करायची होती। आणि मी आज ग्रॉसरी शॉपिंग साठी स्टार बाजारला जाणार आहे, कारण तिथे छान डिस्काउंट्स असतात। मी मोस्टली स्टार बाजार मधूनच ग्रॉसरी शॉपिंग करते, कारण मला तिथले डील्स छान अफोर्डेबल वाटतात। आणि कधी कधी डीमार्ट किंवा रिलायन्स मधून पण करते, पण डीमार्टला जाण्याचा हा एक ड्रॉबॅक आहे की तिथे खूप गर्दी असते, म्हणून मी डीमार्टला शॉपिंग करणं थोडंसं अवॉइडच करते। तर तुम्ही जे हे माझ्या हातामध्ये बघताय ते कोलँडर आहे, म्हणजे यात तुम्ही भाज्या किंवा फळं वॉश करू शकता। आणि हे फोल्डेबल आहे। त्यानंतर मला हे इथे जार दिसले, जे की खूप स्वस्त आणि खूप छान होते दिसायला पण। मला ग्लास जार्स खूप आवडतात। मी कसं तरी कंट्रोल केलं, कारण माझ्याकडे भरपूर ग्लासचे जार आहेत आणि मला गरज पण नव्हती याची। पण जर तुम्ही तुमच्या किचनसाठी ग्लासचे जार बघत असाल तर स्टार बाजार मधून तुम्ही शॉपिंग करू शकता। त्यानंतर हे असे छोटेसे जार आहेत, हे वेगवेगळे मसाले ठेवण्यासाठी यूज करू शकतो, किंवा मग फ्रीज मध्ये पण काही आपल्याला छोट्या क्वांटिटी मध्ये स्टोअर करायचं असेल तर हे बेस्ट आहेत। आणि हो, हे एअरटाईट पण आहेत। त्यानंतर मला दिसलं हे चॉपर छोटंसं, माझ्याकडे आहे हे अगारो ब्रँडचं, पण हे स्टार बाजारचं आहे, म्हणजे हा त्यांचा ब्रँड आहे। आणि याची पण क्वालिटी मला छानच वाटली। मी हे घेणार नाहीये, कारण मी आज डिसाइड करून आलेले की मी अननेसेसरी एकही गोष्ट घेणार नाहीये। त्यामुळे ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्याच घेतल्या। आणि स्टार बाजार मध्ये ग्लासेसचं कलेक्शन पण छान असतं आणि खूप स्वस्त पण असतात। तर हे जे माझ्या हातातले ग्लास आहेत ना ते फक्त 99 रुपीजला आहेत। मला असं वाटतं की लग्नानंतर आपल्याला शॉपिंग पेक्षा ग्रॉसरी शॉपिंगच जास्त आवडायला लागते। आणि या ज्या क्लिप्स आहेत ना, या ओपन पॅकेट्सला सील करण्यासाठी यूज करता येतात, आणि या माझ्याकडे आहेत, या खूप युजफुल आहेत आणि स्वस्तही भेटतात त्या क्लिप्स, त्यामुळे आपण हे घेऊ शकतो। तर ग्रॉसरी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही बिल केलं आणि मग स्ट्रेट घरी गेलो, पण आम्हाला मॉलमध्ये यायलाच लेट झालेलं, त्यामुळे घरी जाण्याची अशी वेळ झालेली। तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा। आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।